हाय हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी जास्वंदी आणि तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये जास्वंदीज कोझी नेस्टमध्ये. तर मैत्रिणींनो, दीप अमावस्येला जे आहे ती मी दिव्यांसाठी फुलांची वेणी बनवली होती आणि ती सगळ्यांना खूप आवडली. माझ्या मैत्रिणींनी, माझ्या आईने, माझ्या बहिणीने मला सगळ्यांनी विचारलं की तू ह्या वेण्या ज्या आहेत त्या विकत आणल्या की घरी बनवल्या. मग मी त्यांना सांगितलं की मी घरी बनवल्या. मग त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं की तू कशा बनवल्या, आम्हाला पण सांग, आम्हालाही शिकव. तर म्हटलं चला की एक ट्युटोरियल व्हिडिओ करूया की तुम्हालाही त्याची माहिती मिळेल. तर ह्या वेण्या ज्या आहेत त्या बनवायला खूप सोप्या आहे, तुम्ही नक्कीच या घरी बनवू शकता. तर या वेण्या कशा बनवायचा हा बघण्यासाठी व्हिडिओ जो आहे तो कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे बघा, मी सुंदर या अशा वेण्या घरीच बनवल्या होत्या आणि ह्या बनवायला मला अगदी एक वेणी बनवायला मला 5 ते 10 मिनटं लागले. खूपच सोपी पद्धत आहे ही, तुम्ही पण सहज बनवू शकतात ह्या वेण्या घरी. आता तर सणासुदीचे दिवस येणारच आहे, तर तुम्ही ह्या अशा वेण्या ज्या आहेत त्या गणपतीला, अजून नवरात्रीमध्ये, दिवाळीला किंवा तुमच्या घरात अजून दुसरा कुठला सण असेल त्या सणाला, सत्यनारायणला, अशा अनेक वेळेस तुम्ही ज्या आहे त्या वापरू शकतात. खूप सुंदर दिसतात, देवाला पण घेऊ शकतात आणि नाही तर दिव्यांना पण ठेवू शकतात. यासाठी जे आहे ते मी तगारीचे फुलं वापरले आहेत. तगारीचे फुलं जे आहे ते अगदी मोगऱ्यासारखेच दिसतात. आणि वेणी ओवण्यासाठी जे आहे ते मी हे असं माझ्याकडे एक अरेंजर होतं जे मी किचनमध्ये ठेवलेलं होतं, किचनच्या कपाटामध्ये. तर त्याला जे आहे मी असे 2 चुका मारून घेतलेल्या आहेत. तर तुमच्याकडे पण जर काही शक्य झालं तर एखाद्या छोट्या फळीला वगैरे असं तुम्ही चुका लावून घ्या, कारण की त्याने ना ही वेणी विणायला खूप जास्त सोपं जातं. आता मी तुम्हाला दाखवतेच की याचा मला खूप जास्त उपयोग झाला. आणि वेणी विणण्यासाठी मी इथे लोकर घेतली आहे. तर लोकरचा मी ग्रीन आणि येल्लो असे 2 कलर घेतले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही कलर घेऊ शकतात. तर सगळ्यात पहिले जे आहे ते मी तुम्हाला येल्लो कलरची जी लोकर आहे त्याच्याने त्याची वेणी जी आहे ती विणून दाखवते. ह्या ज्या मी चुका ज्या लावलेल्या होत्या त्याच्यानुसार मी माप घेऊन घेते आहे. आणि तुम्ही 1 पदरी पण करू शकतात वेणीचा धागा किंवा 2 पदरी करू शकतात. तर मी इथे 2 पदरी घेण्यासाठी मी इथे 4 पदर जे आहे ते लोकरचे ते कापून घेतले. आणि मग त्याच्यानंतर जे आहे तो धागा जो आहे तो आपण ह्या चुकांना जो आहे तो बांधून घेणार आहोत. तर हे पहा, मी असं 4 पदर जे होते त्याचे 2 भाग केले. आणि मग त्याच्यानंतर इथे गाठण बांधून घ्यायची आहे. ही जी गाठण आहे ना ही अगदी पक्की बांधायची आहे. हा दोरा अगदी स्ट्रेट असला पाहिजे, कुठेही अदे असं मध्ये तो लूज नको पडायला, नाही तर मग वेणी जी आहे ना ती बांधता नाही येत आपल्याला व्यवस्थित. हे पहा, अगदी अशी घट्ट अशी मी याला गाठण बांधून घेतली इथे व्यवस्थितपणे. आता हे बघा, हे असे 2 पदर वेगवेगळे झाले. याच्यामधून जे आहे ह्या 2 पदरामधून जे आहे ते आपल्याला फुलं जे आहे ते टाकायचे आहे. आणि त्याच्यानंतर वेणी गुंफण्यासाठी जे आहे ते मी सेपरेट एक धागा घेतलेला आहे. तो धागा जो आहे तो मी याच्यापेक्षा थोडा मोठा ठेवला आहे, कारण तो मध्येच खंडित नको व्हायला. आपल्याला पूर्ण वेणी करायला तो पुरला पाहिजे, म्हणून हा जो धागा आहे ना हा मोठा घ्यायचा आहे. तुम्ही दुप्पटही घेऊ शकतात किंवा थोडा जास्त पण घेऊ शकतात. पण लक्षात ठेवा की हा धागा जो आहे तो पहिल्या धाग्यापेक्षा म्हणजे ह्या मापापेक्षा आपल्याला जास्त घ्यायचा आहे. तर तो पण मी कट करून घेतला. आणि हा धागा बांधताना जो आहे ना तो ह्या ज्या 4 सरी मी घेतल्या होत्या त्याला बांधते आहे, पण थोडी जागा ठेवून बांधायचा आहे. म्हणजे आपल्याला कापायला किंवा वेणी जर पूर्ण बांधायची असेल तर थोडी जागा ठेवायची आहे आणि मग याला गाठण बांधायची आहे. ही गाठण पण जी आहे ती पक्की बांधायची आहे. जर ही गाठण सुटली तर पूर्ण वेणी सुटून जाईल. तर मी आता फुलं ओवायला सुरुवात करते. तर हे जे 4 पदर होते त्यातले 2-2 पदर मी सेपरेट करून याच्यामधून कळी घातली आहे. आता नीट लक्ष द्या की हे कसं गुंफायचं आहे. तर हे जे 4 पदर होते ना त्याच्या वरतून हा जो धागा घेतला आहे आपण तो टाकायचा, एकदा वरतून टाकायचा आणि मग तो जो आहे असा खालून काढायचा अशा पद्धतीने. हे बघा, मी व्हिडिओमध्ये तुम्ही व्यवस्थित बघा की कसं केलं आहे ते. तो मी असा काढला आणि मग तो ओढायचा आहे. ओढताना जो आहे तो एकदा असा पुढून ओढायचा आहे आणि एकदा मागून ओढायचा आहे. आणि कळी पण जी आहे ना ती ॲडजस्ट करायची आहे की बरोबर ती स्ट्रेट आली पाहिजे असं. आणि धागा जेव्हा आपण ओढतो ना कळी टाईट करण्यासाठी तर ते पण ना अगदी अलगद ओढा, कारण की फुलं जे असतात ते खूप नाजूक असतात, तुटायची शक्यता असते, म्हणून अगदी अलगद हाताने करायचं आहे. आता त्याचप्रमाणे मी याच्यामध्ये दुसरं फूल टाकलं आहे, म्हणजे दुसरी कळी टाकली आहे. आणि सेम तशीच प्रोसेस जी आहे ती आपल्याला रिपीट करायची आहे. एकदा जो धागा आहे तो वरतून टाकायचा आणि मग तो मधून असा खालून ओढायचा. आणि टाईट करताना पण एकदा असा पुढून ओढायचा तो आणि तसाच मागून ओढायचा. पण टाईट करताना मी जसं आधी सांगितलं अगदी हलक्या हाताने करा. आणि कळ्या पण ज्या आहे ना त्या लावताना थोडं लक्ष द्यायचं आहे की त्या एक साईजच्याच लागल्या गेल्या पाहिजे, म्हणजे त्यांची हाईट जी आहे ती एकसारखी आली पाहिजे. तर ते ॲडजस्ट करून घ्या. हे बघा, मी तुम्हाला जवळून पण दाखवलं आता की मी तिसरी कळी पण टाकली आणि ती पण अशाच प्रकारे जी आहे ती अलगद एकदा बुडून एकदा मागून
अशा प्रकारे जी आहे ती ओढून घेतली. तर ही एकदा गाठ तुम्हाला समजली ना, ही वेणी एकदा समजली ना, मग काहीच प्रॉब्लेम नाही, अगदी पटकन वेणी होते. आणि तुम्ही असं चौरंगाच्या पाटाला किंवा टेबलाला पण एक साईड धागा बांधून एक साईड हातात घेऊन पण करू शकतात, पण त्याला थोडी प्रॅक्टिस लागते. जर तुम्ही पहिल्यांदा जर वेणी करत असाल ना, तर ही जी मी पद्धत सांगितली ना की धागा दोघं साईडने बांधायचा आहे, तर तुम्ही जर तसं धागा बांधून जर केलं ना, तर तुमची वेणी ना अगदी पटकन गुंफली जाते. हातात एक साईडने हातात पकडून ना थोडं अवघड होतं करायला. त्याच्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल ना, तर तुम्ही असाच काहीतरी जुगाड करा की दोघं साईडने जी आहे ती धागा जो आहे तो बांधला जाईल आणि मग मध्ये तुम्हाला फक्त फुलं गुंफायचे राहतील. तर अशाच प्रकारे जे आहे ते मी पूर्ण वेणी जी आहे ती गुंफून घेते आहे. एक एक फूल जे आहे ते गुंफून घेते आहे. तुम्ही ही जी वेणी ना ही मोगऱ्याच्या कळ्यांची पण करू शकतात किंवा तगारीच्या कळ्यांची करू शकतात. मला मोगऱ्याच्या कळ्या मिळाल्या नाही कारण त्या सीजनलच मिळतात इथे, म्हणून मी तगारीच्या वापरल्या आहे. याला अजून एक ऑप्शन आहे की आजकाल ना मिशोवरती पण आणि ॲमेझॉनवरती पण आर्टिफिशियल कळ्या मिळतात मोगऱ्याच्या, तर त्या कळ्यांचं पण तुम्ही जी आहे ती वेणी करू शकतात की जी कायमच राहील तुमच्याकडे. त्याला तुम्हाला फ्रेश बनवायची गरज नाही, दरवेळेस एकदा बनवली की ती झाली. तर मी त्याची पण वेणी जर बनवली ना, तर ती पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. पण सध्या जे आहे ते मी ह्या ताज्या फुलांचीच बनवली होती आणि ती वेणी जी होती मी दिव्यांना घातली होती आणि ते खरंच इतकं सुंदर दिसत होतं ना. तर मी आता आर्टिफिशियल पण बनवेल आणि मग ती देवाऱ्यातल्या देवांसाठी ठेवेल. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. हे बघा इथे जे आहे ते अगदी पटपट, आता मला अगदी प्रॅक्टिस झाली होती, मी पहिल्यांदाच ट्राय केलं, पण खरंच खूप सुंदर झाल्या होत्या त्या वेण्या. तर तुम्ही पण हा व्हिडिओ बघा आणि मला खात्री आहे की तुम्हाला हा पण जो व्हिडिओ आहे हा युजफुल ठरेल आणि तुम्ही पण ज्या आहे अशा वेण्या नक्कीच बनवून बघा. आता सणासुदीचेच दिवस आहे, आता छान वाटतात खरंच. माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी, माझ्या आईने पण मला विचारलं की तू हे कसं बनवलं, मला सांग बरं, मी पण बनवेल. म्हटलं मग चला याचा व्हिडिओज बनवूया आणि तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करूया की सगळ्यांना जो आहे ते हे ट्युटोरियल मिळेल आणि तुम्ही सगळ्याच जणी ज्या आहे त्या वेणी बनवायचा प्रयत्न पण कराल. आता ऑलमोस्ट जी आहे ती माझी वेणी कंप्लीट झालेली आहे. सगळे एक 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 फुलं जे आहे ते मी ओवलेले आहेत आणि मी जसं आधी सांगितलं की फुलं जे आहे त्यांची हाईट पण लक्ष द्यायची आहे. तर हे बघा असं एकसारखी मस्त अशी जी वेणी आहे ती तयार झालेली आहे. आणि ह्या तगारीच्या फुलांच्या ज्या काड्या होत्या, म्हणजे खालचे जे देठ होते ना, मला ते थोडं लांब वाटत होते, म्हणून मग हे कात्रीच्या साह्याने मी अगदी एकसारखे असे कट करून घेतले. जर तुम्ही मोगऱ्याचे फुलं जर घेत असाल ना, तर त्यांची देठं तर ऑलरेडी याच्यापेक्षा छोटी असतात, तर ते कट नाही केले तरी चालतील. पण यांची देठ जे होते ते फार लांब होते, म्हणून मग मी ते पण असे जे आहे ते कट करून घेतले. आणि आता बस आपली वेणी जी आहे तयार आहे. आता ही मी या चूकमधून काढते आणि दोघं साईडने जे आहे तो एक्स्ट्रा धागा जो आहे तो पण कट करून घेते. आणि मी ही वेणी बनवायला मला हार्डली 5 मिनटं लागले होते. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर अशा पद्धतीने अगदी सोप्या भाषेमध्ये आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं की ही वेणी जी होती ती मी कशी बनवली आणि अशा प्रकारे ज्या आहे बाकीच्या वेण्या पण मी तयार करून घेतल्या. तर आय होप की तुम्हाला पण जो आहे हा व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि तुम्ही पण नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.